श्री महालक्ष्मी माता नमो नमः। 18 जूनचा हा दिवस साधासुधा दिवस नाही। ज्योतिषशास्त्रात पुष्य नक्षत्राला नक्षत्रांचा राजा मानले गेले आहे। सर्व 27 नक्षत्रांमध्ये या नक्षत्राला सर्वात श्रेष्ठ आणि शुभ फल देणारे मानले जाते। आणि जेव्हा हे दिव्य नक्षत्र गुरुवारी येते तेव्हा निर्माण होतो अत्यंत दुर्मिळ असा गुरुपुष्यामृत सिद्धी योग। गुरु हा ग्रह ज्ञान, समृद्धी, पतीचे सुख आणि संततीचा कारक आहे। त्यामुळे या दिवशी केलेली छोटीशी सेवा किंवा उपाय सुद्धा थेट 100 पटीने फळ देतात। पण मित्रांनो, जरा शांतपणे विचार करा। आपण वर्षभर देवाचं व्रत वैकल्य करतो, उपवास करतो, सणवार पाळतो, कुलदेवतेचे स्मरण करतो, तरीही कधी कधी आपल्याला कष्टाचे योग्य फळ का मिळत नाही। घरात पैसा येतो पण तो पाण्यासारखा वाहून का जातो? पतीला नोकरी व्यवसायात यश का मिळत नाही? आणि मुलांचे मन अभ्यासावरून सारखे का ओढते? कधी विचार केलाय का? कारण असं आहे की आपण देव्हाऱ्यात पूजा करतो पण आपल्या घराच्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतो। आणि तो भाग म्हणजे आपल्या घराचा मुख्य उंबरठा। होय मित्रांनो, आपल्या सनातन शास्त्रात उंबरठ्याला नुसती लाकडाची किंवा दगडाची पट्टी मानले नाही, तर ते माता लक्ष्मीचे प्रवेशद्वार आहे। तुमच्या घरात येणारी सकारात्मक ऊर्जा असो वा नकारात्मक ऊर्जा, ती सगळ्यात आधी याच उंबरठ्यावरून आत प्रवेश करते। आपल्या पुराणात एक कथा आहे, जेव्हा भगवान नरसिंहने हिरण्यकशिपूचा वध केला तेव्हा तो कुठे केला होता? घरात की घराबाहेर? नाही, त्यांनी तो वध उंबरठ्यावर केला होता। कारण उंबरठा ही 2 जागांना जोडणारी चौकट आहे। तिथे अफाट शक्ती असते। जुन्या काळात आपल्या आजी किंवा पणजी रोज सकाळी उठून उंबरठ्याची पूजा करायच्या, त्याला सडा रांगोळी घालायच्या, हळदी कुंकू लावायच्या। का माहिती आहे? कारण त्यांना माहिती होतं, ज्या घराचा उंबरठा जागृत आणि मजबूत असतो त्या घरात कधीही गरिबी, आजारपण किंवा अलक्ष्मी कधीच पाऊल टाकू शकत नाही। नकारात्मक ऊर्जा उंबरठ्यावरूनच उलटी फिरते। आणि आजच्या काळात आपण काय करतो? उंबरठ्याकडे साफ दुर्लक्ष करतो, त्यावर पाय देऊन उभे राहतो किंवा तिथे कचरा जमा होतो। आणि हीच आपली सर्वात मोठी चूक ठरते। आता तुमच्या मनात नक्कीच विचार येत असेल की ताई, मग 18 जूनच्या महामुहूर्तावर सकाळी नक्की काय करायचं? तर अशा कोणत्या 2 चमत्कारिक वस्तू आहेत ज्या उंबरठ्यावर ठेवल्याने माझ्या पतीच्या नोकरी व्यवसायातील सर्व बाधा एका झटक्यात दूर होईल आणि माझ्या मुलांचे मन अभ्यासात इतके एकाग्र होईल की ते यशाची शिखरं सर करतील? तर मी तुम्हाला ज्या 2 वस्तूंबद्दल सांगणार आहे त्या विकत घेण्यासाठी तुम्हाला बाजारात जाऊन हजारो रुपये खर्च करण्याची अजिबातच गरज नाही। त्या 2 वस्तू तुमच्या स्वयंपाकघरातच अगदी तुमच्या डोळ्यांसमोरच आहेत। पण या वस्तू उंबरठ्यावर ठेवण्याची एक अत्यंत विशिष्ट वेळ आहे, एक गुप्त पद्धत आहे आणि एक विशिष्ट मंत्र आहे। जर ती वेळ चुकवली किंवा पद्धत चुकवली तर या उपायाचा काहीही फायदा होणार नाही। तर हा उपाय कसा करायचा, त्या वस्तू कशा ठेवायच्या आणि दुसऱ्या दिवशी त्या वस्तूंचे काय करायचे, हे मी तुम्हाला आता अगदी सविस्तर पद्धतीने सांगणार आहे। त्यामुळे मनामध्ये पूर्ण श्रद्धा, विश्वास आणि तुमच्या इष्टदेवतेचे नाव घेऊन हा व्हिडिओ पुढे अत्यंत लक्ष देऊन ऐका। पण त्याआधी चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री महालक्ष्मी माता अवश्य लिहा। तर 18 जून रोजी गुरुपुष्यामृत योगाच्या या पवित्र पहाटे तुम्हाला सगळ्यात आधी एक काम करायचं आहे। सकाळी शक्यतो लवकर म्हणजे सूर्योदयापूर्वी किंवा सकाळी 7च्या आत हा उपाय केल्यास त्याचा रिझल्ट तुम्हाला अगदी त्वरित पाहायला मिळेल। कारण या काळात वातावरणात सात्विक ऊर्जा सर्वोच्च पातळीवर असते। नंबर 1, सकाळी उठल्या उठल्या सगळ्यात आधी आपलं घर स्वच्छ झाडून घ्या आणि आपला उंबरठा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या। त्यानंतर एका वाटीत स्वच्छ पाणी घेऊन त्यात थोडी खाण्याची हळद टाका आणि हे हळदीचं पाणी संपूर्ण उंबरठ्यावर आणि मुख्य दारावर शिंपडा। हळद ही अँटीबॅक्टेरियल तर आहेच, पण ही गुरुग्रहाचे आणि माता लक्ष्मीची सर्वात प्रिय प्रतीक आहे। नंबर 2, उंबरठा कोरडा झाल्यावर त्याच्या डाव्या आणि उजव्या दोन्ही बाजूंना
शुद्ध हळद आणि कुंकवाचा वापर करून 2 सुंदर स्वास्तिक काढा. स्वास्तिक हे वास्तुदोष दूर करणारे यंत्र आहे. आता त्या 2 चमत्कारिक वस्तू कोणत्या ते नीट ऐका. यातली पहिली वस्तू आहे हळकुंड, म्हणजेच हळदीचा अख्खा न तुटलेला तुकडा. आणि दुसरी वस्तू आहे 1 रुपयाचे नाणे. आता बऱ्याच जणी विचारतील की ताई हळकुंडच का? तर मित्रांनो, हळकुंड हे थेट भगवान विष्णूचे आणि गुरुग्रहाचे प्रतिनिधित्व करते, जे तुमच्या पतीला बुद्धी आणि व्यवसायात वृद्धी देतात. आणि तांब्याचं किंवा चांदीचं नाणं नाही, तर 1 रुपयाचं नाणंच हे माता लक्ष्मीचं रूप आहे, जे स्थैर्य दर्शवते. करायचं काय आहे नीट समजून घ्या. इथेच लोक चूक करतात. तुम्हाला 2 पिवळे छोटे सुती कापड घ्यायचे आहे. पिवळा रंग नसेल तर आपल्या पूजेतील 2 विड्याची पाने घ्या. एका पानावर किंवा कपड्यावर 1 हळकुंड आणि 1 नाणं ठेवा. दुसऱ्या पानावर किंवा कपड्यावर दुसरे हळकुंड आणि दुसरे नाणे ठेवा. आता हे दोन्ही साहित्य घेऊन तुमच्या मुख्य उंबरठ्याच्या बाहेरच्या बाजूला जा. तुमच्या उंबरठ्याच्या डाव्या कोपऱ्यात 1 पान आणि उजव्या कोपऱ्यात दुसरे पान ठेवून द्या. हे ठेवताना मनात अत्यंत तीव्र भावना, डोळे बंद करून ही प्रार्थना करा. हे माता लक्ष्मी, हे विष्णू माऊली, हे ब्रह्मांड नायका, आज शुभ योगावर मी ही सेवा तुझ्या चरणी अर्पण करत आहे. माझ्या पतीच्या मार्गातील नोकरी व्यवसायातील सर्व अडचणी, गरिबी, नजर दोष दूर कर. माझ्या मुलांचे रक्षण कर आणि त्यांच्या बुद्धीला योग्य आणि सन्मार्ग दाखव. माझ्या घरात सुख समृद्धीचा अखंड वास राहू दे, अशी प्रार्थना करा. पण मित्रांनो, हा सस्पेन्स आणि हा उपाय इथे संपत नाही. आता सगळ्यात मोठा प्रश्न, हे हळकुंड, नाणे तिथे किती वेळ ठेवायचे? त्यानंतर त्याचं काय करायचं? हे दोन्ही साहित्य 18 जूनच्या संपूर्ण दिवसात रात्रीसुद्धा तिथेच उंबरठ्यावर राहू द्या. घरातून येता जाता त्याला कोणाचा पाय लागणार नाही याची काळजी घ्या. दुसऱ्या दिवशी म्हणजेच 19 जूनला सकाळी नेहमीप्रमाणे आंघोळ करा. त्यानंतर उंबरठ्यावरील ते हळकुंड आणि नाणं अत्यंत आदराने एका पिवळ्या किंवा लाल रेशमी कपड्यात एकत्र बांधून त्याची एक छोटी पोटली तयार करा, म्हणजेच गाठोडं तयार करा. आता ही पोटली कुठे ठेवायची? जर तुम्हाला घरात पैशांची चणचण असेल तर ही पोटली तुमच्या घराच्या तिजोरीत किंवा कपाटात ठेवा, जिथे तुम्ही तुमचे पैसे किंवा दागिने ठेवता. आणि जर तुम्हाला मुलांच्या करिअरची काळजी असेल तर ही पोटली मुलांच्या अभ्यासाच्या खोलीत किंवा त्यांच्या स्टडी टेबलच्या ड्रॉवरमध्ये ठेवून द्या. हा उपाय तुमच्या घरात धनाची आवक तर वाढवेलच, पण तुमच्या घरातून आलेला पैसा कधीच विनाकारण आजारपणावर किंवा कोर्ट कचेरीवर खर्च होणार नाही, हा माझा तुम्हाला शब्द आहे. उपाय नंबर 2, पतीच्या जोरदार प्रगतीसाठी, नोकरी, व्यापार आणि अडकलेला पैसा मिळवण्यासाठी. तर मित्रांनो, आजकालच्या महागाईच्या काळात आपले पती घरासाठी किती कष्ट करतात हे आपल्यापेक्षा चांगलं कुणालाच ठाऊक नाही. पण कधीकधी त्यांना त्यांच्या नशिबाची साथ मिळत नाही. कामाच्या ठिकाणी राजकारण होतं किंवा व्यापार ठप्प होतो. जर तुमच्याही पतीच्या आयुष्यात असा संघर्ष सुरू असेल तर हा दुसरा उपाय फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच आहे. 18 जून रोजी दुपारी किंवा संध्याकाळी प्रदोष काळात घरातील देव्हाऱ्यासमोर 1 लाल किंवा पिवळ्या कपड्यावर 11 अख्ख्या पिवळ्या कवड्या आणि 1 अखंड सुपारी ठेवा. पिवळी कवडी ही समुद्रमंथनातून निघालेली माता लक्ष्मीची बहीण मानली जाते. जिथे पिवळी कवडी असते तिथे दारिद्र्य थांबतच नाही. त्या कवड्यांवर आणि सुपारीवर केशर आणि हळदीचा ओला टिळा लावा. शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावा आणि भगवान विष्णूच्या मूर्तीसमोर बसून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या महामंत्राचा तुळशीच्या माळेवर किंवा बोटांवर 108 वेळा शांत चित्ताने जप करा. पूजा संपन्न झाल्यावर या 11 कवड्यांपैकी 1 कवडी आणि ती सुपारी तुमच्या पतीच्या कपाटात ठेवायला द्या आणि उरलेल्या 10 कवड्या एका लाल कपड्यात बांधून त्यांच्या व्यवसायाच्या ठिकाणी किंवा दुकानाच्या गल्ल्यात ठेवा. तर मित्रांनो, हा उपाय इतका ताकदवान आहे की अवघ्या काही आठवड्यातच पतीच्या रखडलेल्या कामांना गती येईल, अडकलेला पैसा परत येईल आणि त्यांच्या प्रगतीचा आलेख थेट वरत जाईल. तर आता पाहूया उपाय नंबर 3, मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि कुशाग्र बुद्धीसाठी. आता वळूयात आपल्या मुलांकडे.
आजकाल मुलांचे मन मोबाईलमध्ये जास्त आणि अभ्यासात कमी असतं. ही प्रत्येक आईची ओरड आहे. मुलांची एकाग्रता वाढवण्यासाठी गुरुग्रहाची कृपा असणे अत्यंत आवश्यक आहे. या दिवशी सकाळी काय करायचं? एक स्वच्छ तांब्या घ्या, त्यात शुद्ध पाणी भरा. त्या पाण्यात अगदी थोडं गंगेचं पाणी आणि फक्त चिमूटभर खाण्याची हळद टाका. हा पाण्याचा तांब्या तुमच्या घरातील देव्हाऱ्यासमोर, तुमच्या आराध्य देवतेसमोर ठेवा. जर कोणी स्वामी भक्त असेल तर स्वामींच्या फोटोसमोर ठेवा. त्यानंतर तिथे बसून पूर्ण श्रद्धेने या स्वामी समर्थांच्या नावाचा, मंत्राचा मनोभावे जप करा किंवा तुमच्या इष्टदेवतेचा जप करा. तुम्हाला जमेल तितक्या 11 वेळा, 21 वेळा किंवा 108 वेळा जप करा. जप करताना तुमची नजर त्या पाण्याच्या तांब्यावर असली पाहिजे, जेणेकरून त्या मंत्राचे सर्व सकारात्मक कंपने त्या पाण्यात उतरतील. हे पाणी आता साधं पाणी राहिलेलं नसून एक दिव्य अभिमंत्रित तीर्थ बनलं आहे. त्यानंतर हे पाणी मुलांच्या अंगावर थोडे शिंपडा, त्यांच्या अभ्यासाच्या खोलीत शिंपडा आणि उरलेले पाणी मुलांना पिण्यासाठी द्या. तसेच या पवित्र दिवशी मुले जेव्हा जेव्हा अभ्यासाला बसतील तेव्हा त्यांच्या कपाळावर शुद्ध केशर किंवा हळदीचा टिळा आवर्जून लावा. या उपायामुळे मुलांच्या कुंडलीतील गुरुग्रह इतका मजबूत होईल की त्यांची स्मरणशक्ती अफाट वाढेल, अभ्यासातील आळस दूर होईल आणि ते परीक्षेत उत्तम गुणांनी उत्तीर्ण होतील. 18 जून रोजी येणाऱ्या या दुर्मिळ गुरुपुष्यामृत योगावर प्रत्येक स्त्रीने आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी, अखंड सौभाग्यासाठी आणि समृद्धीसाठी करायचे अत्यंत सोपे उपाय. जितके साधे वाटतात तितकेच ते प्रचंड प्रभावी आहेत. आपल्या शास्त्रात सांगितले आहे की विश्वासू फलदायक, म्हणजे आपण ज्या गोष्टीवर पूर्ण विश्वास आहे, श्रद्धेने काम करतो, त्याचे फळ आपल्याला नक्की मिळते. तर मित्रांनो, आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री महालक्ष्मी माता टाईप करायला विसरू नका. धन्यवाद.